इथे इन्व्हाइट करतो दीपक पाटील या दीपक पाटील यांच्याकडे आपण बोलणार आहोत. त्यानंतर त्यांना त्यांच्या समवेत जोडले जातील आमचे मंगेश किरण पाटील. स्वागत आहे किरण तुमचं. खऱ्या अर्थाने किरण आमचे संकेत खोंडे किरण पण होते त्यांच्या समवेत यापूर्वी. हॅलो सामन्याला सुरुवात. बोला गणपती बाप्पा. चला दीपक पाटील यांच्याकडे आपण बोलूया. सामन्याला सुरुवात इथे. पहिलाच बॉल लाऊड अपील. पंचांनी लगेचच अपील नाकारले. बॉल पहा केवढ्या दूरपर्यंत आला होता आणि तोपर्यंत मात्र रन्स मिळाल्या. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय आणि पहिल्याच बॉलवर लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा प्राप्त होत असताना 2 टॉस जिंकला या मॅच मध्ये चॅम्पियन वाकडी या संघानं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले ते चिपळे संघाला. सागर म्हात्रे आणि विजय पाटील अशी जोडी आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये सागरची बॅटिंग फार चांगली राहिली होती. याही मॅचमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा. फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. पहिला चौकार येतोय चिपळे टीमसाठी. टोटल मूव्स टू 6 नाव. 6 धावा धावफलकावर. आदेश मस्कर एज लागले यष्टीरक्षकाकडे. उडालेला जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद आणि पहिला धक्का चिपळाई क्रिकेट क्लब चिपळे या टीमला. सागर मात्रे बॅक टू द पवेलियन. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल खऱ्या मगाशी तोंडरे संघानं भरीव कामगिरी केली आणि तोंडरे संघाचे कंदे समर्थक संग्राम एंटरप्राइजेसचे सर्वा सचिन शेठ पाटील अर्थात भाया शेठ पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा आल्या त्या तोंडरे क्रिकेट संघाला. आणि त्यांच्या समवेत स्पर्धेचा आनंद घेत असताना शेवण फडके साहेब डोंगऱ्याचा पाडा दमदार फलंदाज, प्रदीप पाटील, जयेंद्र डोंगरे आणि मयूर म्हात्रे वावंजे यांच्या वतीने देखील या ठिकाणी शुभेच्छा आल्यात त्या तोंडरे क्रिकेट संघाला. तर तोंडरे क्रिकेट संघाने सामन्यामध्ये विजय संपादित केलं. त्यांचं अतुल शेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आलेलं आहे. अतुल शेठ मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय. सागर बाद झालाय. खरं तर मागच्या मॅच मध्ये फार सुंदर बॅटिंग केली होती त्यानं. अर्टिगा आहे पहा 6051. कोणाची असेल तर आपण कृपया तिथून हटवायची आहे अर्टिगा गाडी. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. चला रिव्ह्यू करण्यात आलाय. चॅलेंज केलंय फिल्डिंग टीम न व्हाईट बॉलवर. तर चिपळाई फर्निचर धर्मेंद्र भगत यांच्याकडून 2 षटकारांना 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. चला तिसरे पंच आपण लगेच स्टेजवर. सुनील तांडेल प्लीज आपण लगेच या. थर्ड अंपायर. चला थर्ड अंपायर आपण लगेचच या प्लीज.
तर JCB ऑपरेटर साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर संतोष शेठ पाटील यांचे JCB ऑपरेटर अकुर्लीचे गंगाधर शेठ मुंडे यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा आल्या त्या वाकडी संघाला आणि स्पर्धेसाठी गंगाधर शेठ मुंडे आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. थर्ड अंपायर आपण यावर लगेचच डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला फेअर डिलिव्हरी आलाय. थर्ड अंपायर डिसिजन मॅच लगेच ऑन करा. चला रिव्ह्यू सक्सेसफुल. आदेश मस्करचा डॉट बॉल. चॅलेंज केलं होतं पंचांच्या निर्णयामध्ये वाकडी संघानं आणि तो निर्णय मात्र त्यांचा यशस्वी राहिलाय. हा चेंडू सरळ पायावर जाऊन आदळलाय. लाईक बिफोर द विकेट. LBW फलंदाज प्रतीक मैदानाच्या बाहेर. सुपर बॉलिंग आदेशची. ड्राईव्ह केलं यावेळेस मात्र मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे सरकत असताना हा चेंडू सिंगल मिळेल. एकच जाव. चांगलं षटक मात्र कावदेवी चॅम्पियन वाकडी संघाकडून आदेशचं मात्र पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर चिपळे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 7 धावा. स्वभाव लई त्याचा साधा पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा पुरा करीतो संत आणि सावध सुरुवात म्हणता येईल कारण 2 फलंदाज बाद झालेत या ओव्हरमध्ये आणि धावा फक्त 7 आहेत. त्याचमुळे इकडे थोडासा गिअर शिफ्ट करावा लागेल. महत्वाचा सामना आहे. गोलंदाज दुसरं षटक घेऊन सज्ज होईल. हनुमान. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता. लेंथ बॉल निघून गेला आउटसाइड ऑफ स्टंप. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली लाईन होती गोलंदाज हनुमानची. थांबवलाय स्कोर कार्ड संपूर्णपणे. सुरुवात आपण पाहिली तर पहिल्या दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र स्कोर संपूर्णपणे थांबलाय आणि त्याचं क्रेडिट द्यावं लागेल ते गोलंदाज आदेश मस्करला. आणि आता मात्र हनुमाननं सुद्धा चांगली सुरुवात केली. शॉट ऑफ लेंथ होता. खूप टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न निघून गेला सरळ खांद्याच्या वरून. डॉट बॉल. चांगला चेंडू डिलिव्हर केला. यावेळेस मात्र बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला होता गोलंदाज हनुमान कडून. दुसरा चेंडू निर्धाव आलाय.
right arm over the wicket now. Hanuman. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एजन टेकन अनदर विकेट डाऊन. 7 वर तिसरा झटका. अक्षय मात्रे सुद्धा मैदानाच्या बाहेर. मान्यातील हे संगीत तुम्ही ऐकलं आणि हे संगीत ऐकल्यानंतर धनाजी बुवा मस्कर अगदी याचं हे तुम्ही पाय तिरकताना पाहू शकाल. चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला होत असताना कावदेवी चॅम्पियन वाकडी या संघाची गण आतापर्यंत आपण पाहिले तर आघाडीच्या फलंदाजांना 3 फलंदाजांना बाद केलंय आणि स्कोर कार्ड सुद्धा पुढे जायचं नाव घेताना दिसत नाहीये. 7 धावा झाल्यात आतापर्यंत. 3 फलंदाज बाद झालेत. हनुमानच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये. आणखीन एक ब्लाइंड स्ट्रोक. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय तो विकेट किपरकडे. सुकेश आहेत पाठीमागे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकामधील हा 4था चेंडू निर्धाव आलाय. एकही धाव दिलेली नाहीये गोलंदाज हनुमाननं. सुपर बॉलिंग. लाजबाब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळत आहे. आणखीन एक टिचून मारा केला जातोय सध्याच्या गाडीला. डोकं वर काढू दिलं जात नाहीये. हलू दिलं जात नाहीये. सिंगल रन येताना दिसलेली नाहीये. त्यामुळे या दुसऱ्या षटकामधील तब्बल 5 बॉल आपण पाहिले तर 5ही चेंडू मात्र निर्धाव काढले ते हनुमाननं. स्पर्धेचा आनंद घेता हरेश भाई आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. बघा 5 चेंडू आय थिंक निर्धाव टाकलेत. जर या बॉलवरती निर्धाव चेंडू आला तर वाकडी संघाचे पुरस्कर्ते अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व सन्माननीय माजी सरपंच नानाशेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. डॉक्टर संकेत कोंडे आपण लगेच जा. निश्चित स्वरूपात संकेतचं डॉक्टर संकेतचं कौतुक करावे लागेल. खऱ्या अर्थाने खूप मेहनत आहे. ज्या 10वें पर्व आपण इथे पाहतो. रक्षात प्रवीण आहेत. दीपक आमच्याशी जोडलेले आहेत. त्याचबरोबर मंगेश आहेत. हे 10वं पर्व आहे. डे फॉर्मॅट असो नाईट असो परंतु डॉक्टर संकेत खोंडेचं खूप मोठं योगदान असतो. पाण्याची पूर्तता करायची असेल किंवा एखादा खेळाडू जर मैदानामध्ये खऱ्या अर्थाने जखमी झाला थोडीशी दुखापत झाली तर निश्चित स्वरूपात ते खेळाडूकडे ज्या गोष्टींची वैद्यकीय क्षेत्राची जी आवश्यकता भासेल त्याची मात्र पूर्तता डॉक्टर संकेत खोंडे यांच्या मार्फत केली जाते. आणि इतर जे किट्स आहेत बघा वैद्यकीय दृष्ट्या ते हरिदादा पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले एक चांगली सेवा आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून. सोडून दिला होता हा चेंडू. इट्स अ वाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल त्यामुळं इकडे मॅडन ओव्हर करता येणार नाहीये हनुमान कारण वाईट बॉल आलाय. लेग बाईज अथवा बाईच्या स्वरूपात रन आली तर ती काउंट केलं जातं मॅडन ओव्हरमध्ये. परंतु या ठिकाणी गोलंदाजाच्या चुकीमुळे इकडे मात्र वाईट बॉल झालाय. त्यामुळे पहिली रन या ओव्हरमधली येत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. कव्हरला चेंडू निघालाय. सिंगल मिळेल. आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर चिपळे संघाची धावसंख्या 3 गडी बाद 9 धावा.
तर थँक्स. इथे मान्यवरांचा तत्पूर्वी आपल्याकडे वेळ आहे. सन्मान केला जाईल निलेश दाडावकर, वावंजे पंचायत समिती, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. निलेश या आपला स्पर्धा ऑर्गनायझर रोहित पाटील यांच्या शुभास्ते इथे सन्मान केला जाईल. निलेश दाडावकर राजकीय क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने वावरत असताना विचारांचा बसा आणि वारसा सातत्याने या युवा व्यक्तिमत्वाने जोपासलेला आहे आणि त्यांचा येतोची सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपण रोहित पाटील गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली क्रिकेट संघाचे संगणक आहेत आणि त्यांच्या शुभास्ते निलेश दाडावकर यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर सुकेश येतोय. 9 धावा झाल्यात पहिल्या 2 ओव्हर्समध्ये. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र कट केल्या बॉलला कव्हर्सला सिंगल मिळेल. 1 धाव. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा धाव फलकावर. संत गतीनं वाटचाल सुरू आहे सध्याच्या घडीला चिपळे संघाची. समोर गावदेवी चॅम्पियन वाकडी आज अमोल ॲक्वा या नावानं पुरस्कृत करण्यात आलाय संघ. आज खरं तर 2 संघ खेळले. वाकडीचे पहिला संघ पराभूत झाला होता, परंतु हा संघ अजून या स्पर्धेमध्ये आपला आव्हान टिकवत खेळतोय. महत्वाची मॅच आहे. लॉफ केले बॉलला उंच गेलाय. संधी मिड विकेट फिल्डरला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. सुकेश बोपीला मात्र मिळेल सफलता. 10 या धावसंख्येवर 4था धक्का चिपळे टीमला. एका पाठोपाठ एक फलंदाजात सध्याच्या घडीला बाद होत असताना धावा बिलकुल येत नाहीयेत. एकमेव चौकार आपण पाहिला होता या इनिंगच्या दुसऱ्या चेंडूवर आला होता आणि त्यानंतर मात्र संपूर्ण शांत ठेवलंय ते वाकडी संघाच्या गोलंदाजांनी. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाईल. सध्याच्या घडीला 4 बॅटर आउट झालेत. शशिकांत पाटील, टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला वाकडी संघाने आणि आतापर्यंत गोलंदाजांनी तो मात्र सत्कारणी लावलाय. सुपर बॉलिंग प्रत्येक गोलंदाजाने टिचून बॉलिंग केले आणि त्याचमुळे थोडंसं नामोहरम केलंय सध्याच्या घडीला चिपळे संघाच्या फलंदाजांना. सुकेश बोपी पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर शशिकांत आलेत नवीन फलंदाज. थोडंसं प्रतिकार करावा लागेल चिपळे संघाला. मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. बॉल टप्पा पडण्याचा थोडासा खाली राहिला. विकेट किपरच्या दिशेने निघून गेलाय. डॉट बॉल राऊंड स्टंप्सनं गोलंदाजी करतोय. हा बॉल खाली राहिला त्यामुळे बिलकुल कनेक्ट करता आला नाहीये. डॉट बॉल बरेचसे खेळले आतापर्यंत चिपळे संघ. आपण पाहिलं तर पहिल्याही ओव्हरमध्ये जवळजवळ 4 डॉट बॉल, दुसऱ्या ओव्हरमध्ये जवळजवळ 5 डॉट बॉल आणि या ओव्हरमध्ये 2, 11 डॉट बॉल. एजान टेकन. अजून एक फलंदाज मात्र बाद होईल. शशिकांत आल्या पावली माघारी फिरावं लागेल. 10 या धावसंख्येवर निम्मा संघ गारत. 5वा धक्का. धनंजय पाटील दादा असतो रोशन दादाच्या जोडीला. दिलदार दिलाचा संतोष पाटील आहे दादाच्या संगतीला. रोहित पाटील राकेश पाटील भाऊ असताना जोडीला. 12 फेमस नंबर हाय त्या फॉर्च्युनर गाडीला. थोडीशी वाताहत झाली आता मात्र चिपळे संघाची. 5 फलंदाज बाद झालेत अवघ्या 10 धावा असताना. संघ संकटामध्ये. संघाची नौका सध्याच्या घडीला हेलकावे खाते समुद्रामध्ये असंच म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं या महत्वाच्या मॅच मध्ये धावा होताना दिसत नाहीये. समीर पाटील येतात. अजित मात्रे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. 4 बॉलमध्ये 2 धावांचं योगदान त्याने दिलंय. सुकेश बोपीनं 2 सफलता मिळाल्यात. चेंज ऑफ पेस ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणखीन एक झेल टिपलाय. धक्का क्रमांक 6. 10 या धावसंख्येवर
6वा धक्का सुकेश बोपीला मात्र मिळेल ही तिसरी सफलता. जुई क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. चांगला झेल कव्हरला त्या ठिकाणी आविष्कारनं टिपला. लेजंड क्रिकेटर भरत पाटील यांचे सुपुत्र आहेत. यस, भरत पाटील यांचे सुपुत्र आविष्कार पाटील यांच्या माध्यमातून आज झेल टिपला गेला. भरत पाटील म्हटल्यानंतर वाकडी संघाचे कपिल देव म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो ते भरत पाटील यांचे सुपुत्रांनी झेल टिपलाय. तर संतोष शेठ पाटील साईरक्षा ट्रान्सपोर्ट यांचे खंदे समर्थक यांचे जेसीबी ऑपरेटर गंगाधर शेठ मुंडे जळगाव यांच्या वतीने शुभेच्छा. गंगाधर भाई आपलं सहर्ष स्वागत. तीन फलंदाज बाद झालेत या ओव्हरमध्ये. थोडं स्पीडअप करा. सुकेश बोपी आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न परंतु कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल. काय षटक हाताळलंय ते सुकेश बोपीने या ओव्हरमध्ये. फक्त एकच धाव दिली आणि तब्बल 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि चिपळाई क्रिकेट क्लब चिपळे संघाची धावसंख्या 6 गडी बाद 10 धावा. लागतील या ओव्हरमध्ये. पवारचा फुलर लेंथ होता यावेळेस मात्र खोलात पडला. आणखीन एक निर्धाव चेंडू. डॉट बॉल. निर्धाववर निर्धाव चेंडू इकडे पडतात. सिंगल साठी सुद्धा थोडस संघर्ष करावा लागतोय सध्याच्या घडीला. धाव फलक सुद्धा सेम आहे. मागच्या काही चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर मागचे 5 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये धावफलक हल्लेलं नाहीये. फुलटॉस होता. स्क्वेअरलेगकडे धाडलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी रिस्क घेतले फलंदाजांनी. थ्रो येईपर्यंत मात्र सहजतेने 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरी धावांचं योगदान. 12 धावा धावफलकावर. सोळा चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळलाय चिपळे संघ. चेंडू टाकून झाले 20. त्यातले 16 बॉल डॉट बॉल आलेत. चुकलंय कुठं चिपळे संघाचं हाच विचार आता ते करत असतील. या 16 बॉलवर 16 सिंगल्स आल्या असत्या तर एवना धावा झाल्या असत्या. हा चेंडू सुद्धा खाली राहिलाय. बरेचसे चेंडू आपण पाहिले मगासपासून टप्पा पडल्यानंतर थोडेसे खाली राहतात. आणखीन एक डॉट बॉल. हा 17वा डॉट बॉल असेल या इनिंग मधला. आणि त्याचमुळे 24 बॉल मध्ये एवढे डॉट बॉल येत असतील तर धावा होणार तरी किती. 12 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावर. डॉट नंबर 18. 18वा निर्धाव चेंडू या इनिंग मधला. संपूर्णपणे
ही फलंदाजी ढासळले मी तर म्हणेन. या मॅच मध्ये झालंय काय चिपळे संघाला, हाच विचार आता चिपळे संघाचे समर्थक सुद्धा करत असतील. हताश आहेत, संपूर्णपणे नैराश्याचं वातावरण त्यांच्या गोटामध्ये पाहायला मिळतंय. लोवा फुल टॉस बॉल, स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून बॉल काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिली धाव वेगानं, दुसरी सुद्धा पूर्ण. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 14 या आकड्यावर 14 ऑन बोर्ड. लास्ट बॉल आहे, शेवटचा चेंडू. केतन पवार या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा दिल्यात या गोलंदाजांना. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये. लॉंग ऑनला फिल्डर आहे, सिंगल मिळाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, थ्रो स्ट्रायकर एंडला आणि त्याचमुळे 2 धावा होतील. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर 6 गडी बाद 16 धावा चिपळे संघाच्या आणि 17 धावांचं माफक असं आव्हान ठेवण्यात आलंय. ते अमोल ॲक्वा 11 गावदेवी चॅम्पियन वाकडी या संघासमोर थोडंसं सोपं असं टार्गेट आहे. परंतु पाहूया आता मात्र चिपळे संघ किती प्रतिकार करतोय दुसऱ्या सत्रामध्ये, हे सुद्धा पाहावं लागेल. तर इथे नाणेफेक केली जाईल. जानुमान जुई क्रिकेट संघाचे संघनायक आणि राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे संघनायक यावर आपण नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. सत्र संपलेला आहे. नाणेफेकीसाठी तुम्हाला येणं गरजेचं आहे. जुही विपक्ष तोंडरे शेवटचा पुकार. चेंडू जर विकेटवर फेकलं गेलं तर निश्चित स्वरूपात एखादा संघनायक जर आमच्या टॉस कक्षमध्ये उपस्थित नसेल तर त्या संघाला दंडित केलं जाईल. आज भरतदादा पण खुश आहेत. वाकडी निश्चित स्वरूपात या, त्यांचे सुपुत्र चांगले क्रिकेट खेळतात. संगनायक याच्या बघा, संगनायक तोंडरे विपक्ष जुही जानुमान. तर इथे ज्यांनी समालोचकाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिला, मंगेश पाटील शिरवली यांचा सन्मान इथे केला जाईल. आमचे समालोचक क्षेत्रातील जिल्हा संघटक आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान हरिभक्त परायण श्री धनंजय बुवा मस्कर यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. अतिशय चांगल्या प्रकारे लागोपाठ 2 दिवस ज्यांनी समालोचन करून सर्व प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने प्रशंसा मिळवली ते आमचे परम मित्र मंगेश पाटील शिरवली यांचा यथोचित गौरव स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जात आहे. नाणेफेकीसाठी या बबल्या आलेले तिथे जुई क्रिकेट संघ बघा, सुनीत आलेले आहेत, संघनायक आहेत. नाणेफेक इथे केली जाईल. रोहित या, नाणेफेक आपण इथे करू. तर दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान आमचे आयोजक रोहित पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे आणि नाणेफेकीचा कौल हा फक्त निर्णय करावाचा आहे. सामना 4 षटकांचा असेल. चला, यानंतर आपण आज दीपक पाटील जे आमच्याशी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे घटक बनले समालोचकांच्या दृष्टिकोनातून, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आहेत आणि त्यांचा गौरव इथे केला जाईल. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेकरता दीपक पाटील आपण अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करून स्पर्धेला चांगलं योगदान दिलं. आपला यथोचित सन्मान हरिभक्त परायण श्री धनंजय बुवा मस्कर कोपरोली यांच्या शुभास्ते ते आपला सन्मान केला जात आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांचा मी गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली सर्व प्रेक्षक सिमेरेसेच्या बाहेर अतिशय शांततेने क्रिकेटचा आनंद घेतात. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करू. त्याचबरोबर आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारण आपण पाहतो. घर बसल्या
जे जे प्रेक्षक खऱ्या अर्थाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं घटक बनलेले आहेत त्यांचंही मनपूर्वक आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. तर थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू सो मच प्रवीण सर, थँक्यू सो मच दीपक सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. मॅच पाहायला मिळेल एका साईडला चिपलाई 11 चिपल्यानं त्या संघासमोर फाईट करत असताना अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडे या दोन संघांदरम्यान आपण लढत पाहतो. पहिला सत्र ज्या सत्रामध्ये दमदार गोलंदाजी केली खरं तर गावदेवी चॅम्पियन वाकडे टीमला आणि अवघ्या 16 धाब्यावरती रोखलं पहिल्या सत्रामध्ये चिपले टीमला 17 धाब्यांचं लक्ष्य आता सेकंड सत्रामध्ये पार करायचा. सलामीची जोडी फलंदाज सुकेश बोपे आणि त्याला साथ देत असताना रोहित. पहिलाच बॉल हो फटका चांगला, अगदी चांगला फटका एक्झिट केला फलंदाज सुकेश पोपिनाच्या पाठमधून पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार. बॅटमधून लक्ष आपण पाहिलं 17 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये 24 बॉल मध्ये करायचा आणि सेकंड सत्रामध्ये दमदार बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवरती आपण चौकार पाहिला. लक्ष छोटा पहिला सत्र अगदी गाजवलं. चारही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान दिलं. चारही गोलंदाजांना 4 चान लावले. खरं तर अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमसाठी आणि चारही गोलंदाजांना दमदार गोलंदाजी केली. अवघ्या 16 धाब्यावरती रोखला. सेकंड बॉल थोडंसं टायपिंग क्रिकेट झाला. क्षेत्ररक्षक आहेत शॉट मिड ऑन मध्ये उत्साही फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका धाब्यानं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक होती फलंदाज रोहित फलंदाज इन ऍक्शन मध्ये. अवघ्या 12 धाब्यांची आता गरज असेल. पूर्णपणे मॅच मध्ये शिकंजा कसलाय. खरं तर बॅटिंग करत असताना गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला सुकेश पोपे आणि रोहित ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सागर मात्रे हा गोलंदाज इन ऍक्शन मध्ये. इथे लाऊड अपील झाली. इनफॅक्ट लाईन टार्गेटचा प्रयत्न झाला ना. यस लेग पास मध्ये सिंगल मिळाले. एका धाब्याला प्राधान्य दिला. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली संघ 6 या आकड्यावरती. चांगले क्रिकेटर सिंगल डबलला प्राधान्य. एक जरूर मोठा फटकाला फलंदाज सुकेश पोपीच्या बॅटमध्ये. त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न सध्या अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ करता. 6 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पुढचा बॉस सागर मात्रे. प्रहार केला फटका चांगला. पॉवर सर्कलचा षटक या पॉवरफुल बॅटिंग करत असताना हा दुसरा चौकार फलंदाज सुकेश पोपीच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या पहिली संघ 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता अवघ्या 7 धाब्यांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला. ऑन द कार्पेट ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. उत्साही फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिला षटक मार्ग असा अवघ्या 17 धाबांचा लक्ष्य पार करायचा बॅटिंग करत असताना सेकंड सत्रामध्ये अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज सागर मात्रे समोर स्ट्राईक रुटेड झालेल्या स्ट्राईक वरती रोहित हा फलंदाज थोडासा लेट कट करण्याचा प्रयत्न. एस्टेशा पम्लिंग झाला. लॉंग लेगला चेंडू निघून चालला. दुसरा क्षेत्ररक्षक बॅकअप देतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉल वरती सिंगल आली. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये 12 धाबाला बॅटिंग करत असताना अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमसाठी. लाडके आयोजक करते 12 किंग रोशन शेठ पाटील रोहित शेठ पाटील यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांना आम्हाला 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली या स्पर्धेमध्ये. तुमचा मी मनापासून आभार. त्याच्यानंतर आमचे हिंदीचे रॉकस्टार प्रवीण गायकवाड सर यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करता आणि भरपूर प्रेम देखील दिला सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करता. 5 धाब्यांच्या अवघ्या गरज असेल मॅच मध्ये.
नक्कीच वाकडी टीमला अवघ्या 5 धावांची गरज. बॉस शिल्लक आहेत 18. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जाता अथर्व पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. मॅच एकतर्फिया, मॅच मध्ये मजा नाही या. पहिल्या सत्रामध्ये दमदार गोलंदाजी केल्या, अवघ्या 16 धावांवरती रोखला. भरपूर चांगली कामगिरी चारही गोलंदाजी केल्यानं सेकंड सत्रामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 12 धावा आल्या. पुश केला, पुश करो खुश रहो हा मंत्र जपला. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. ही चांगली रणनीती आहे. मॅच मध्ये विकेट वाचून केला आणि पहिली सलामीची जोडी भरपूर चांगला खेळ साकारतोय. एक धावाले एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 13 या आकड्यावरती. अजूनही 4 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका सामना फिनिश करून देईल. बॅटिंग करत असताना अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला सुकेश भोपे टीमचा एक अष्टपैलू खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये आणि तेवढंच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना 4 बॉल वैयक्तिक 10 धावांचं नक्कीच सुकेश भोपेने योगदान दिला. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. सामना जिंकू शकता. सुपर 12 साठी संघ दाखल होऊ शकता. तो प्रहार करण्याचा प्रयत्न. यस, विनिंग फटका फलंदाज सुकेश पोपीचा पाठ मधून आणा हा सामना जिंकला. सुपर 12 साठी हा संघ दाखल होतोय. अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ अभिनंदन. हार्ड लग या प्रतिस्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ केला. तर मात्र चिपळा 11 चिपळे संघ तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. मॅन ऑफ द मॅच हिरो सुकेश भोपे ठरला. ज्यानं गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अवघ्या 1 धाव आणि 3 विकेट आणि सलग दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला. टीमचा अष्टपैलू खेळाडू आणि तेवढाच चांगला खेळ आपण सुकेश भोपेच्या माध्यमातून पाहतोय. तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. कमांड स्टेज कल्टिव्हर मॅन ऑफ द ट्रॉफी. तर संतोष शेठ पाटील सायरेक्षा ट्रान्सपोर्ट यांचे जेसीबी ऑपरेटर कंदे समर्थक अर्थातच गंगाधर शेठ मुंडे यांच्या वतीनं शुभेच्छा. गंगाधर आपला मी सहर्ष स्वागत करतो. नेक्स्ट मॅच तोंडरे विरुद्ध त्यांचे प्रतिस्पर्धी असतील जुई क्रिकेट संघ. जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण लगेचच मैदानात यायचंय. शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही मैदानावरती पाहताय आणि संतोष शेठ पाटील यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात. रोशन शेठ पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आणि थेट संघ पोहोचलाय सुपर 12 मध्ये, सुपर 12 मध्ये. तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही विनंती करतो संतोष शेठ पाटील साईरक्षा ट्रान्सपोर्ट्स यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यावी. आम्हाला हरीश शेठ पाटील कोपरोली यांच्या वतीने एनर्जी ड्रिंक आणि भूपेंद्र शेठ पाटील पनवेल पंचायत समितीचे सदस्य यांच्या वतीनं ही आकर्षक ट्रॉफी. सुकेश भोपी सलग दुसऱ्यांदा ठरलेत बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच चे हिरो, ज्यांनी दमदार कामगिरी केली आणि सलग दुसऱ्यांदा ठरले सामनावीर. नाना शेठ पाटील यांना विनंती करतो आपण यावं. अभिनंदन. डॉक्टर संकेत खोंडे. तर मला तर वाटते भरपूर प्रतीक्षेनंतर 10 वर्षानंतर अखेरकार अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ पहिल्यांदा सुपर 12 मध्ये या आमदार चषकामध्ये क्वालिफाय झालाय. गेली 7-8 वर्ष या स्पर्धेमध्ये नेहमी खेळत असतात आणि पहिल्यांदा स्वप्न साकार झालाय. काय सांगशील सुकेश भोपी? नक्कीच खुश आहोत आम्ही सर्व टीमच. चांगला परफॉर्मन्स केला सर्व प्लेयरनी. आणि रोहित तुझं परत एकदा धन्यवाद. आणि नाना पाटील तुमचं सुद्धा धन्यवाद. संतोषजी